नमस्कार. काही सकाळच्या सवयी अशा असतात ज्या एका दिवसात काही जादू करणार नाहीत, पण जर त्या रोज अगदी न चुकता पाळल्या तर आयुष्य नक्कीच बदलू शकतात. आज आपण अशाच 9 सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या दिवसाला आणि पर्यायाने आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, आपली सकाळ सुरू कशी होते? अलार्मच्या कर्कश आवाजाने, गडबडीत आणि उठल्या उठल्या हातात मोबाईल घेऊन नोटिफिकेशन्स तपासत? ह्यालाच आपण म्हणू शकतो प्रतिक्रियात्मक सकाळ. पण एक दुसराही पर्याय आहे, तो म्हणजे उद्देशपूर्ण सकाळ, जिथे दिवसाची सुरुवात शांतपणे आणि आपल्या नियंत्रणात होते. आज आपण याच शक्तिशाली सकाळबद्दल बोलणार आहोत. आणि या बदलाचा पाया आहे आपली पहिली सवय, जी शारीरिक नाही तर पूर्णपणे मानसिक आहे. दिवसाची सुरुवात घाई गडबडीने नाही तर एका उद्देशाने करणं. ही एक सवय बाकीच्या सगळ्या सवयींसाठी एक भक्कम पाया तयार करते. बघूया कसा? याची सुरुवात होते एका अगदी साध्या प्रश्नानं. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मोबाईलकडे धाव घेण्याऐवजी फक्त 30 ते 60 सेकंड फक्त तेवढा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा, आज मला कसं वाटायला हवं आहे? शांत, उत्साही, एकाग्र की आनंदी? आता कदाचित वाटेल की यात काय एवढं, पण याचा परिणाम खरंच खूप खोलवर होतो. यामुळे होतं काय की आपलं मन बाहेरील घटनांवर फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी दिवसाचं नेतृत्व करायला शिकतं. म्हणजे आपण आपल्या दिवसाचे चालक बनतो, प्रवासी नाही. चला, मनाला तर आपण एक दिशा दिली, पण आता शरीरालाही दिवसासाठी तयार करायला हवं नाही का? तर आता अशा काही सवयी पाहूया ज्या आपल्या शरीराला जागं करून दिवसासाठी एक मजबूत पाया रचतील. दुसरी सवय तर इतकी सोपी आहे ना, की उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास पाणी पिणं. शक्य झालं तर कोमट पाणी, अजून उत्तम. यामुळे काय होतं तर शरीराची चयापचय क्रिया सुरू होते, मेंदू अधिक स्पष्टपणे काम करतो आणि शरीरातली नको असलेली विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत होते. तिसरी सवय आहे शरीराला थोडी हालचाल देण्याची. आणि नाही, यासाठी तुम्हाला महागडी जिम मेंबरशिप वगैरे काहीच घ्यायची गरज नाहीये. फक्त 5 ते 20 मिनिटं साधं स्ट्रेचिंग, थोडं चालणं किंवा सूर्यनमस्कारासारखे हलके व्यायाम, बस. महत्वाचं आहे फक्त शरीराला जागं करणं. ही फक्त शारीरिक हालचाल नाही आहे, यामागे एक जबरदस्त मानसशास्त्र आहे. जेव्हा आपलं शरीर हलतं तेव्हा ते आपल्या मेंदूला एक स्पष्ट संदेश पाठवतं की मी जिवंत आहे आणि माझ्या दिवसावर माझं नियंत्रण आहे. विचार करा, यापेक्षा दिवसाची अधिक सकारात्मक सुरुवात कोणती असू शकते? बरं, शरीर तर आता तयार झालंय, पण आपलं मन? दिवसाच्या धावपळीत ते शांत आणि स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. चला तर आता अशा काही सवयी पाहूया ज्या आपल्याला आतून शांतता आणि एकाग्रता मिळवून देतील. चौथी सवय आहे शांत बसण्याची. घाबरू नका, तासभर ध्यान करायचं नाहीये. फक्त 2 ते 10 मिनिटांसाठी शांतपणे बसा, खोल श्वास घ्या आणि विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या. त्यांच्यात अडकून पडू नका. ध्यानाचा हा एक अगदी सोपा प्रकार आहे. आणि या काही मिनिटांच्या शांततेचे फायदे ते तर कमालीचे आहेत. यामुळे तणाव कमी होतो, आपले विचार अधिक स्पष्ट होतात आणि भावना संतुलित राहायला खूप मोठी मदत होते. पाचवी सवय आहे निसर्गाशी जोडली जाण्याची, सूर्यप्रकाशाची. शक्य असल्यास बाहेर जाऊन किंवा निदान खिडकीजवळ उभं राहून 5-10 मिनिटं सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घ्या. हे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक सेट करतं. यामुळे रात्री झोप चांगली लागते आणि मूडही छान राहतो. 6वी सवय आहे रोज काहीतरी नवीन शिकण्याची. पूर्ण पुस्तक वाचून काढायचं नाहीये, फक्त 1 किंवा 2 पानं. मग ते कोणतंही पुस्तक असो, एखादा आध्यात्मिक ग्रंथ असो किंवा नवीन कौशल्य शिकवणारं काहीतरी. रोज थोडं शिकणं म्हणजे वर्षानुवर्षे ज्ञानाचा एक मोठा साठा तयार करणं. आणि 7वी सवय आहे लिहिण्याची. पुन्हा जास्त नाही, फक्त 1 ओळ. ती ओळ कृतज्ञतेची असू शकते, आजच्या दिवसाचं उद्दिष्ट असू शकतं किंवा मनात आलेला कोणताही एक महत्त्वाचा विचार. लिहिण्यामुळे आपल्या डोक्यातल्या गोंधळलेल्या विचारांना एक प्रकारची स्पष्टता मिळते. चला, आपलं मन आता शांत आहे, शरीर तयार आहे, पण गाडी चालवायला इंधन तर लागेल ना. तर आता दिवसाला सामोरं जाण्यासाठी लागणारी ऊर्जा कशी मिळवायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ऊर्जेचा वापर कुठे करायचा हे ठरवणाऱ्या सवयी पाहूया. 8वी सवय आहे नाश्त्याबद्दल. एक साधं सूत्र आहे जे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जड अन्न म्हणजे जड मन. त्यामुळे सकाळी फळं, सुकामेवा किंवा पचायला अगदी हलका असा नाश्ता करा, किंवा काही तास काही न खाता राहून आपल्या पचनसंस्थेला आराम दिला तरी चालतं. यामुळे आपलं मन जास्त सतर्क आणि फ्रेश राहतं. आणि आता येते 9वी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची सवय. घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 1 क्षण थांबा आणि स्वतःला विचारा,
जर आज मी फक्त एकच गोष्ट पूर्ण करू शकलो तर ती कोणती असेल जी माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे? हा एक प्रश्न तुमच्या संपूर्ण दिवसाला योग्य दिशा देऊ शकतो. कारण ह्यातच तर सगळं सार दडलंय. फक्त व्यस्त दिसण्यापेक्षा जे खरंच महत्वाचं आहे ते काम करणं अधिक गरजेचं आहे, नाही का? हा प्रश्न आपल्याला ती एक सर्वात महत्वाची गोष्ट शोधायला मदत करतो. आता साहजिकच प्रश्न पडला असेल की अरे बापरे, या 9च्या 9 सवयी एकदम कशा सुरू करायच्या? थांबा, घाबरू नका. कारण इथेच येतोय या सगळ्याचा सर्वात महत्वाचा भाग. तो म्हणजे सवयी लावण्याचा सातत्याचा सुवर्ण नियम. नियम अगदी सोपा आहे. सगळ्या 9 सवयींच्या मागे धावायचं नाहीये, अजिबात नाही. त्याऐवजी आपल्याला आवडतील अशा किंवा आपल्यासाठी सोप्या असतील अशा फक्त 3 सवयी निवडा आणि सुरुवात फक्त त्यांच्यापासून करा. आणि ही एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. परिपूर्णतेपेक्षा सातत्य जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या दिवशी व्यायाम फक्त 5 मिनिटच झाला तरी चालेल, पण तो झाला पाहिजे. रोज अगदी परफेक्ट करण्याच्या नादात सवय सोडून देण्यापेक्षा ती रोज कशी तरी टिकवून ठेवणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे सातत्य आपण टिकवून ठेवतो तेव्हा त्याचे फायदे दूरगामी असतात. आपली एकाग्रता वाढते, भावनांवर नियंत्रण येतं, आत्मविश्वास वाढतो, जीवनात शिस्त आणि स्पष्टता येते आणि आपली ऊर्जा पातळीही कमालीची वाढते. तर या सगळ्या प्रवासाचं सार काय? ते या एका वाक्यात आहे. तुमची सकाळ तुमची ओळख घडवते आणि तुमची ओळख तुमचं भविष्य ठरवते. त्यामुळे आपली येणारी प्रत्येक सकाळ कशी असावी हा निर्णय आणि ही शक्ती पूर्णपणे आपल्या हातात आहे. विचार करा.